नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनालायझरचं ॲप डाउनलोड करा. कर्नाटकातून राहुल गांधींच्या नेतृत्वावर, राहुल गांधींना म्हणत नाही, राहुल गांधींच्या नेतृत्वावर किंवा विरोधकांनी सेट केलेला जो अजेंडा होता वोट चोरीचा, EVMचा, त्या मुद्द्याला घरचा आहेर कर्नाटकातूनच मिळालेला. आणि कर्नाटकातून मिळालेला आहेर हा घरचा आहेर किंवा हे जे जोडे मारल्या गेलेले त्यांच्याच घरातून त्यांनाच, हे प्रत्यक्ष शासकीय यंत्रणेच्या थ्रू मारल्या गेलेले आहे. निवडणूक आयोगानं, राज्य निवडणूक आयोगाकडून कर्नाटका सरकारसमोर एक प्रस्ताव ठेवलेला होता की EVMच्या संदर्भामध्ये क्लॅरिफिकेशन, एक स्पष्टता सर्वसामान्य मतदारांकडून कळून घ्यावी म्हणून आपण एक सर्वे करूया. कर्नाटकातल्या सरकारनी, मी सरकार हा शब्द वापरतोय, तिथे सिद्धरामय्या हे काँग्रेसचे मुख्यमंत्री, DK शिवकुमार उपमुख्यमंत्री, त्यांच्यातले आपसातले मतभेद बाजूला ठेवत आपण. त्या सरकारनी टेंडर काढलं, ज्या संस्थेला हे मिळालं त्या संस्थेनं 5,100 लोक 102 विधानसभा मतदारसंघातून निवडून त्यांच्याकडून विशिष्ट पद्धतीचा सर्वे करून घेतला. आणि तो सर्वे असं सांगतोय की 83.61% लोकांचा EVM वरती विश्वास आहे. याच कर्नाटकामध्ये अगदी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जशा महाराष्ट्रात झाल्या तशा तिकडे झाल्या, त्या EVM वरती झालेल्या नव्हत्या. कर्नाटकामध्ये काँग्रेसचं सरकार आहे. कर्नाटकामध्ये 4 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका झाल्या, कागदावरती निवडणुका झाल्या आणि 4ही निवडणुका भाजपने जिंकल्या. गोव्यामध्ये भाजपचं सरकार आहे, त्याच्यामुळे त्यांनी निवडणुका जिंकल्या, आपण समजू शकतो. महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार आहे, त्यांनी निवडणुका नगरपालिकेच्या जिंकल्या, आपण हा आरोप मंजूर करू शकतो. तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार आहे, कागदावरती निवडणुका झाल्या आणि काँग्रेसने जिंकल्या, ते आपण समजू शकतो. अरे मग कर्नाटकात काय घडलं? जसं त्या त्रिवेंद्रममध्ये, केरळमध्ये भाजप जिंकलं जेव्हा, आणि म्हणून ते सगळ्यांना आश्चर्य वाटलं. एरवी एका साध्या नगरपालिकेची, महानगरपालिकेची निवडणूक, त्याची काय चर्चा, पण तिथे सत्ता डाव्यांची असताना, विरोधी पक्ष काँग्रेस असताना त्या ठिकाणी जिंकतं कोण? तर भाजप, केरळमध्ये. कर्नाटकामध्ये याच पद्धतीने सत्ता आहे काँग्रेसची, EVMच्या नावानं बोंब मारता म्हणून कागदावरती मतदान घेतलं आणि तरी जिंकलं भाजपच. आणि आता जो सर्वे समोर आलेला आहे तो EVMच्या बाबतीमध्ये आलेला आहे, सरकारी संस्थांनी केलेला आहे. कालपर्यंतच्या चर्चेमध्ये, म्हणजे कालचीच गोष्ट ही, काल रात्री जेव्हा राष्ट्रीय वाहिन्यांवरती हिंदी आणि इंग्रजीतल्या चर्चा जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाल्या, तेव्हा काँग्रेसवाल्यांनी एकच बॉम्ब केलेली होती की हे काही सरकारचं नाही. आणि प्रत्यक्षात जेव्हा तो अहवाल, त्याचा सगळे कागदोपत्र समोर आणल्या गेले, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष कर्नाटक सरकारचंच नाव आहे. आणि दुसरा पुरावा म्हणजे बिल्याचा की हा सगळाचा सगळा रिपोर्ट त्यांच्या वेबसाईटवरती, संकेतस्थळावरती उपलब्ध होता. त्याच्या लगेच बातम्या झाल्या, त्याच्यावर चर्चा झाली. त्याच्यावरती बोंब उठल्याच्या नंतर तातडीनं कर्नाटक सरकारने तो रिपोर्ट गायब करून टाकला म्हणजे संकेतस्थळावरून हलवला. प्रत्यक्ष उपलब्ध आहे तो. म्हणजे हा सगळ्यात मोठा पुरावा आहे की वोट चोरीच्या नावानं, SIRच्या नावानं, EVMच्या नावानं जी बोंब केल्या गेली होती, VVPATच्या नावानं आधी, म्हणजे हा भंकसपणा बघा. आणि लोकशाहीच्या सगळ्या व्यवस्थेमध्ये वेळ घालवणे, पैसा खर्च करणे, न्यायालयात जाऊन प्रश्न उपस्थित करणे, सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये गोंधळ तयार करणे, हे सगळे लोकशाहीतले अडथळे आहेत. तुम्हाला वैध मार्ग उपलब्ध आहे, तुम्ही निवडणूक लढवू शकता, सर्वसामान्य लोकांपर्यंत जाऊ शकता, सर्वसामान्य लोकांची मतं तुमच्याकडे खेचून घेऊ शकता, त्या मतदाराला घरातून काढून मतदान केंद्रापर्यंत नेऊ शकता, हे सगळं काम तुम्ही करू शकता. पण प्रत्यक्षात ते हे केलं नाही. राहुल गांधीची जी तथाकथित सगळी जी पदयात्रा होती, त्या नॉर्थ ईस्ट, ईशान्य भारतामधल्या पदयात्रेचं तर हसण्यासारखं एक छोटासा रिपोर्ट यांच्याच वर्तमानपत्रांनी छापलाय. मी काही त्या भाजपवाल्या वर्तमानपत्रांनी म्हणत नाही. इथे दूरदूर पसरलेली, डोंगरामध्ये पसरलेली गावं आणि वस्ते आहेत, आणि रस्ते जे आहेत ते असे बाहेरून निघून चाललेले आहेत. आणि ह्यांची ती पदयात्रा तथाकथित निघाली, गाडीत मध्ये बसलेले हे हात हलवायला लागले, समोर लोकच नाही आहेत ना. प्रत्यक्ष जेव्हा वस्ती असते, त्या वस्तीमध्ये तुमची गाडी आली, तुम्ही गाडीतून उतरले, चालत जाताना लोकांना हात हलवू शकता, लोक पाहू शकता. पूर्ण ईशान्य भारतामध्ये अशी दाट लोकवस्ती नाहीये. डोंगर दऱ्यामध्ये आजूबाजूचे जे सगळे आपल्या वाड्या म्हणतात आपल्याकडे कोकणामध्ये, ज्यांना वाड्या वस्त्यावरती लोक राहतात, त्याच्यामुळे एखाद्या प्रमुख रस्त्यावरून तुम्ही जर निघालात तर आजूबाजूला लोकच नसतात. ही कोकणामध्ये पण परिस्थिती आहे.
मग तुम्ही पदयात्रा काढून उपयोग काय झाला? तुम्ही जे काही करायला लागलात ते प्रत्यक्ष जे करायचं आहे ते तुम्ही करत नाही आहात. ते आम्ही नेहमी वारंवार सांगतो तसं मुल्ला नसरुद्दीनच्या गोष्टीसारखं. अंगठी जंगलामध्ये हरवली आणि तुम्हाला तुमच्या घरामध्ये शोधायची आणि कशी सापडत नाही म्हणून आरडाओरडा कराल. आणि सापडत नाही तर चांगला लाईट करा, ती जमीन समतल करून घ्या, सगळीकडे पांढरा रंग द्या म्हणजे सगळं दिसू शकेल. प्रत्यक्ष जिथं अंगठी हरवली ते शोधायचं नाही. ह्यांना EVM वरती बोंबा मारायच्यात, ह्यांना वोट चोरीच्या नावानं बोंबा मारायच्यात, ह्यांना VVPATच्या नावानं बोंबा मारायच्यात, इलेक्शन कमिशनच्या नावानं, इलेक्शन अधिकाऱ्यांच्या नावानं, सगळ्यांच्या नावानं बोंबा मारायच्यात. पण प्रत्यक्षामध्ये ह्यांच्या मतांची अंगठी जी हरवलेली आहे जनसामान्यांच्या प्रश्नामध्ये तिकडं जायचं नाहीये, तिकडे लक्ष द्यायचं नाहीये. अगदी दिल्लीमध्ये आत्ता संसदेचं अधिवेशन झालं, हिवाळी अधिवेशन आपण ज्याला म्हणतो. या हिवाळी अधिवेशनामधली गोष्ट होती दिल्लीमधल्या प्रदूषणाचा फार गंभीर प्रश्न होता. तुम्ही प्रश्न कुठले उपस्थित करत राहिलात? ते राहिलं बाजूला आणि बाकीचे दुय्यम असलेल्या सगळ्या वोट चोरीपासून जेव्हा की सांगितलं होतं निवडणूक आयोग स्वायत्त आहे, निवडणूक आयोगावरती चर्चा प्रत्यक्ष संसदेमध्ये होऊ शकत नाही, कारण उत्तर द्यायला समोरून कोणी निवडणूक आयोग नावाचं खातं नाहीये सरकारमध्ये, त्याची चर्चा तिथे होऊ शकत नाही. निवडणूक प्रक्रियेच्या बाबतीमध्ये उलट सत्ताधाऱ्यांनीच यांचा चेंडू पालटवला, पूर्णपणे सिक्सर मारला त्याच्यावरती. त्यांना सांगितलं की या आपण चर्चा करू निवडणूक सुधार कशी करता येऊ शकेल याच्या बाबतीत. निवडणूक आयोगाच्या कामकाजाच्या संदर्भामध्ये संसदेत चर्चा करता येत नाही. हे ज्या प्रदूषणाच्या नावानं बोंबा मारत होते ते प्रदूषण राहिलं बाजूला. तुम्ही विषय कारण नसताना निवडणूक आयोगावरती EVM वरती बाकीचा केला. सत्ताधाऱ्यांना तर ते पाहिजेच होतं. त्यांनी तुम्ही पूर्णपणे हुकवलेलं हे जे सगळा विषय होता दुसरीकडे गेलेला, त्यांच्या सोयीस्कर झाला तो. त्याच्या पद्धतीने त्यांनी तो विषय त्यांच्या पिचवरती तो बॉल आणला आणि त्याच्यावरती त्यांनी सिक्सर मारून घेतले. प्रदूषणाचा मुद्दा कुठे गेला? ह्यांच्या दृष्टीनं महागाईचा होता तो मुद्दा कुठे गेला? बाकीचे सगळे मुद्दे खड्ड्यात तुम्हीच घातले ना. तुम्ही जेव्हा संसदेमध्ये किंवा एरवी बाकीच्या गोष्टीच्या बाबतीत बोलत असता, किंवा तुम्हाला मी अजून एक मुद्दा सांगतो, हे विरोधक कसे फसतात. आत्ता महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुका चालू आहे. 60 जागा तर बिनविरोधच आल्यात, आम्ही त्याच्यावरती व्हिडिओ केलेला आहे. आणि हे म्हणतात विकासाचं तुम्ही बोलत नाही, बाकीचं बोलतात, धर्माचे मुद्दे काढता. प्रत्यक्षामध्ये विकासाची भाषा आमचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतो आहे. शक्तीपीठ महामार्गाला विरोध कोणी केला हो? आता ही नांदेडमध्ये शेतकऱ्यांनी तथाकथित आमच्या जमिनी चालल्यात, आम्ही काय आत्महत्या करूत वगैरे धमक्या कोण द्यायला लागले? म्हणजे विकास विरोधी कोण बोलायला लागले? हे विरोधक. आणि तिकडून काय म्हणाले, तुम्ही विकासाच्या गोष्टी करत नाही. शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूरला विरोध कोणी केला होता? आत्ताची गोष्ट आहे, बारामतीला गौतम अदानी या उद्योजकाला बोलवून एका संस्थेचं उद्घाटनाचा कार्यक्रम होता. शरद पवार सेंटर फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स काहीतरी. काय गरज होती महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती हा कार्यक्रम घ्यायची? आणि लगेच रोहित पवारनी त्यांची गाडी चालवायची आणि सुप्रिया सुळेंनी म्हणायचे की गौतम भैया कसे मोठे भाऊ आहेत आणि प्रीती भाभी कशा जवळच्या, तर मी त्यांना कसं फोन करते. तुम्ही विकासाच्या गोष्टी करत होत्या, त्या विकासाच्या गोष्टीच्या संदर्भात धारावीचा प्रोजेक्ट, त्याचं सगळ्यात ओपन मधलं बिल्डिंग ह्या गौतम अदानीला मिळाल्यानं त्याला विरोध करणारे तुम्ही, तेव्हा त्याच गौतम अदानीला तुम्ही घेऊन बारामती एका केंद्राचं उद्घाटन नेमकं महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर कसं काय करता? विरोधकांचा जो काही गोंधळ होऊन बसलेला आहे, निवडणुकीच्या आधीच हे हारतात कसे त्याचं ही उदाहरणे स्पष्ट. ज्या अदानी अंबानीच्या नावानं दिवस रात्र राहुल गांधी बोंबा मारतात, विरोधक बोंबा मारतात, आणि त्यांच्याच इंडिया आघाडीचे घटक असलेले शरद पवार प्रत्यक्ष महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती गौतम अदानीला आपल्याकडच्या एका कार्यक्रमात बोलवतात. हा कार्यक्रम तर 15-20 दिवस नंतर हे करता आला असता. निवडणुकीच्या तोंडावर हा मेसेज देऊन तुम्ही काय सांगितलं शरद पवार गटाने इंडिया आघाडीतल्या, की आम्ही काय विकास विरोधी नाहीत, आम्ही काय अदानीच्या विरोधातले नाहीत. उद्धव ठाकरे त्या ह्याच्याकडच्या लग्नामध्ये, अंबानीकडच्या लग्नामध्ये जाऊन डान्स करतात, नाचतात तिथं, आणि इकडे मात्र बंबा मारायच्या की महाराष्ट्र सगळा गुजरात्यांना विकून टाकलाय, महाराष्ट्र सगळा अदानी अंबानी, आणि प्रत्यक्ष त्यांना पायघड्या घालायच्या, त्यांच्याकडच्या लग्नात जाऊन नाच करायचा किंवा त्यांना आपल्याकडे बोलून त्यांच्यासमोर नाच करायचा. अरे काय चाललंय हे? त्याच्यामुळे आम्ही जे म्हणायला लागलो, हा जो मुद्दा उपस्थित करतो, विरोधक ज्या पद्धतीने आता कर्नाटकामध्ये EVMचा मुद्दा स्वतः प्रत्यक्ष सर्वेमधून सर्वसामान्य लोकांनी, तुम्ही जो आक्षेप घेतले होते ते नाकारून दाखवले, कागदपत्रावरच्या निवडणुकीमध्ये पण सत्ताधाऱ्यांचा पराभव करून दाखवला.
तिथले सत्ताधारी म्हणजे काँग्रेसवाले हे जे देशभर बोंब करत होते, ती बोंब कशी खोटी आहे हे स्वतः मतदारांनीच त्यांच्या समोर ठेवलेलं आहे. इतकं करूनही त्यांना शिकायचं असेल तर ठीक आहे, अन्यथा महाराष्ट्रातली तर गोष्ट आहे. महानगरपालिकेच्या निकालासाठी 16 तारखेची काही वाट पाहायची गरजच नाही. आधीच ह्यांचा पराभव झालेला आहे हे स्पष्ट दिसतच आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज